All right. I wish you all good evening. We also wish you good evening, sir. हा असं म्हणा. थँक्यू. असं देखील म्हणणं आपला ट्रेनिंगचाच भाग आहे. बर, माझा आवाज क्लिअर पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? येस सर. Yes, sir. Yes, sir. सार्थक एडे जॉईन आहे. कोण? संस्कृती कोण कोण? एडे कोण आहे? सार्थक हा गेला वाटतं. आहे का? गेला गेला गेला. मुलं पण डोकावून बघतात काय काय चाललंय इकडं. बर, असू द्या. जर कोणी चुकून आलं तरी एवढं काही टॉप सिक्रेट गोष्टी नाहीत. तेव्हा मला तुमच्या एक विशेष परमिशन पण पाहिजे होतं. ज्या गोष्टी आपण फक्त शिक्षकांसाठी बऱ्याच आहे त्या ठिकाणी आपण लिमिटेड ऍक्सेस ठेवलं तरी चालतंय. मात्र ज्या गोष्टी ओपनली सगळ्यांच्या कामाच्या आहेत त्या ठिकाणी काही समजा इतर लोकांनी बघितलं तरी अडचणी तसं नाहीये. बरोबर आहे की नाही? कारण आपण मर्यादित ठेवाव्यात असं काही टॉप सिक्रेट गोष्टी यामध्ये बोलत नाही. उलट ट्रेनिंग मध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्याचा जर वापर इतर लोकांनी केला तर त्याचा फायदाच होईल देशाला आपल्या. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या ट्रेनिंग मध्ये असतात. त्यामुळं जास्त चिंता करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, इतरांनी ऐकलं तरी. बरोबर आहे का? अर्थात या ट्रेनिंग दरम्यान नाही, मात्र थ्रू व्हिडिओज. राईट. मात्र याचा ऍक्सेस फक्त त्याच लोकांना ज्यांच्याकडे याची लिंक आहे. बरोबर. ऑल राईट. डे नंबर किती आजचा? डे नंबर किती आहे? 14, sir. अरे वा, थँक्यू सर. ट्रेनिंग डे 14. अरे वा 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 वा. तो 2 वीक संपवत आलो आपण. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आप सभी को 14th डे मुबारक. हिंदी वाले शिक्षक भी आहेत आपल्याकडे. तो 14व्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांचं 14वा दिवस कंप्लीट करताय म्हणून अभिनंदन. बर, आजपासून ट्रेनिंग सेशनला खऱ्या अर्थानं वेगळा मोड लाभेल असं मला वाटतंय. आपण काय काय मुद्दे डिस्कस केले मुद्दाम पुन्हा पुन्हा लिहितो. सगळ्यात टॉप आपलं काय आहे? डिसिप्लिन. दुसरं काय होतं आपलं? टीचिंग मेथड. आणि काय होतं सर आपलं? पुढचा मुद्दा सांगा. Reading, sir. अरे वा, रीडिंग हा देखील मुद्दा आज थोडासा आपल्याला टच करायचा आहे. रीडिंग याचा सब पॉइंट होता कॉमन रीडिंग. पुढचा मुद्दा होता काय होता सर? टाइम टेबल. व्हेरी नाइस, क्या बात आहे. टाइम टेबल होता आपला. टीचिंग मेथडॉलॉजीचा सब पॉइंट होता. याच्यामध्ये आपण होतो कुठं? कंट्री किंवा कॉन्सेप्ट ऑफ देश. बरोबर आहे का? याच्या पलीकडे आपण आणखी पुढे पोहोचलेलो नाहीत असं मला वाटतं. बरोबर. एम आय राईट सर? 5 नंबर आपल्याला येण्याची गरज वाटत नाही मला. एवढंच का? एवढंच ना? सर. नाही सर, चुकलं काहीतरी. राहिलंय. गायकवाड सर काहीतरी राहिलंय, सांगा लवकर. गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स. येस. अर्थात हा देखील पार्ट. खर तर डिसिप्लिन मध्ये सगळ्याच गोष्टी येतात. डिसिप्लिन के छत्री के नीचे सब कुछ समाया जाएगा. बरोबर. रीडिंग अँड ऑल प्रत्येक भाग हा बाय डिफॉल्ट डिसिप्लिनचा पार्ट आहे, हे मान्य करून पुढं आजचा बघा. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला या दरम्यान देखील या ड्युरेशन मध्ये देखील खूप काही पॉइंट बोलायचे किंवा कव्हर करायचे असं अजिबात नाही. एवढं बोलता बोलता वेळ संपला, आपण बाय बाय म्हणू. कारण का
या निमित्तानं आपण एकमेकांच्या समोर येतोय, एकमेकांचे आवाज ऐकतोय. ही देखील माझ्यामध्ये खूप चांगली, खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी. बिकॉज या सगळ्या गोष्टी आपण राष्ट्र निर्माणासाठी करतोय, हे मुद्दाम पुन्हा पुन्हा स्वतःला सांगून द्यायचं. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. मात्र मला या राष्ट्रासाठी काहीतरी विशेष काम करायचंय, अशी तुमच्यामध्ये प्रचंड आग दिसते. म्हणून या ठिकाणी तुम्ही क्लास संपल्यानंतर देखील स्कूल नंतर क्लास नंतर जेवण वगैरे या गोष्टी बाजूला बाजूला सारून फॅमिली वगैरे या गोष्टी बाजूला सारून इतर जबाबदाऱ्या बाजूला सारून 15-20 मिनिटं का होईना आपण टाइम काढता सगळेजण. हेच एक कौतुकास्पद बाब आहे. बर, आजच्या मोडला मला हे सांगायचंय, आपण देश किंवा कंट्री या मुद्द्यावर चर्चा करत होतो आणि हा मुद्दा टीचिंग मेथडॉलॉजीचा एक विस्तृत भाग म्हणून आपण हाताळतोय. त्या निमित्तानं मग कंटेंट्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. मात्र याचा आपल्याला फायदा कुठं होतोय तर एका वर्डवर आपण सिंगल वर्डवर पूर्ण जगाला, सिंगल वर्डवर पूर्ण वर्ल्डला कसं टच करू शकतो त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा एक शब्द आहे. तुम्ही कोणताही शब्द घ्या, त्या प्रत्येक शब्दाची जादू हीच असते. त्या शब्दापासून तुम्हाला देश या शब्दापर्यंत यायचं आणि देश या शब्दापर्यंत आले की अख्खे रस्ते मोकळे झाले. यू आर फ्री टू मूव्ह इन एनी ऑफ द डायरेक्शन. फक्त त्या शब्दाला तुम्हाला देशापर्यंत घेऊन यायचं आणि देशापर्यंत आले मग मोकळे झाले. देश हा एक थोडक्यात वेगवेगळे रोड कनेक्ट असलेला एक गोल चौक आहे असं समजू आपण. गोल चक्कर म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये. त्याला चौक म्हणू आपण, मराठीमध्ये चौक म्हणतो. चौकचा अर्थ असा असतो की फक्त 4 रस्ते जोडतात. मात्र या ठिकाणी असा गोलाई हा करेक्ट शब्द असेल. गोलाई ही अशी गोलाई आहे ज्या ठिकाणाहून अनेक वेगवेगळे रस्ते फुटतात. ऑल राईट. तर मला हे सांगायचंय, मी देश या शब्दावर बोलता बोलता तुम्हा प्रत्येकाला काही विचार दाटून आलेले असतील. अरे हा, याच्यामध्ये हा पण मुद्दा आवश्यक होता बरं का, याच्यामध्ये हा पण मुद्दा आवश्यक होता, याच्यामध्ये हा पण मुद्दा आवश्यक होता. मग असं प्रत्येकाला आता एक दिवस किंवा काही मिनिटं देण्यात येतील, तर प्रत्येकाला तुम्हाला एक्सप्रेस व्हायचंय. या निमित्तानं, ट्रेनिंगच्या निमित्तानं प्रत्येकाला एक्सप्रेस व्हायचंय. ज्याच्याकडे देशाच्या विषयाला धरून जो मुद्दा असेल त्या प्रत्येकाला वेळ मिळेल. फक्त त्या दिवशी तुम्ही काय करायचं, आता आज तर ट्रेनिंग समजा आजचं माहित नव्हतं तुम्हाला, तरीही जर कोणाला इच्छा असेल तर माझ्याकडे मुद्दा तयार आहे, मला हे शेअर करायचंय, तर तुम्ही शेअर करा. आणि जर तुमच्यापैकी कोणीच काय बोलायला तयार नसेल तर माझ्याकडं मला मुद्दा बोलावाच लागेल. बरोबर की नाही. तुम्ही जर नाही म्हणलं तर मी पण थोडे म्हणणार आहे ओके माझ्याकडे पण नाही, चला सुट्टी करू. नाही, माझ्याकडे मुद्दा आहे. मी स्टँड बाय पॉवर सप्लाय आहे. तुमच्याकडचा पॉवर सप्लाय ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस इमर्जन्सी लाईट म्हणून माझा उपयोग करू शकतो तुम्ही, तर मी तयार राहील. बरोबर. तर देश हे प्रकरण आपलं चाललं होतं आणि देश या प्रकरणामध्ये आपण कुठं होतो सर? व्हॉट वॉज द लास्ट पॉइंट ऑफ डिस्कशन? मी तुम्हाला सांगितलं होतं की लास्ट पॉइंट हा आहे. काय होता? कॅन एनीबडी हेल्प मी in recalling the last point of the last lecture? काय होता मुद्दा? कोणाला लक्षात नाही? माझ्या देशावर माझे प्रेम आहे तो चालू होता सर. अरे वा 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 वा. माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि त्यातून मग दुसऱ्या पुढच्या मुद्द्याची उत्पत्ती होऊ शकते. मात्र ती उत्पत्ती मी करण्याच्या अगोदर तुमच्या कोणाकडे काय मुद्दा असेल, तुम्ही म्हणजे जर तुम्हाला ऍड करायचं असेल देश या मुद्द्यावर किंवा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या मुद्द्यावर कोणाला काही विचार व्यक्त करायचा असेल तर व्यासपीठ मी तुमच्यासाठी रिकामं सोडू इच्छितो. कोणी आहे का आपल्यापैकी कोणी या मुद्द्यावर बोलणार? मी मनातल्या मनात 10 पर्यंत पोहोचलं आणि कोणाचाही आवाज न आल्यामुळं पुढच्या मुद्द्याला मी जन्माला घालतो. अर्थात मला माहिती आहे तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे मुद्दा आहे.
मात्र आता उद्याचा दिवस सोडून परवा आपली ट्रेनिंग आहे, तर परवा आपल्यापैकी कोणतरी बोलावं आणि त्यासाठी आपला सिक्वेन्स जर पाहिजे असेल तर कोणतरी मेसेज टाकावा, सर आज माझ्याकडे हा मुद्दा आहे, हा मुद्दा मी मांडू इच्छितो, प्लीज कोणतरी पुढे या. असं आता तिथं पण असं करू नका, अगोदर कोण सांगतंय बघू, असं करू नका. मी पहिला, मी पहिला असं झालं पाहिजे, असं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. चालेल, बर. त्याच्या अगोदर एक भाष्य करतो. गव्हाणे सर आलेत का? गव्हाणे सर आलेले आहेत का? बघा, आपल्यापैकी अनेक लोकांकडे अनेक उत्तम अतिउत्कृष्ट विचार आहेत, मात्र ते विचार खराब होऊ नये याची दक्षता घ्या. येस सर, येस सर. आलेत का? कोण आले? गव्हाणे सर आलेत का? हो. ओके, बघा गव्हाणे सर, तुम्ही एक हे टाकलं होतं, काय टाकलंय तुम्ही आज? काहीतरी टाकलंय आणि खाली काहीतरी मेसेज दिलाय बघा. खाली काय मेसेज दिलाय? इच टीचर काहीतरी लिहिलाय मेसेज. तुम्ही काहीतरी महाराष्ट्राचं डिटेल्स टाकलेत, बरोबर? महाराष्ट्र राज्याविषयी माहिती आणि त्याच्यावर टाकलेलं आहे 1 to 100 परफेक्ट स्क्वेअर, बरोबर आहे का? असे 2 मेसेज आहेत, अर्थात महत्वाचे मेसेजेस आहेत, महत्वाचे कंटेंट्स आहेत. मात्र खालचा मेसेज खूप महत्वाचा आहे. गव्हाणे सर, तुमचा बहुतेक तुम्ही गोरे सरांच्या घरी आहात वाटतं, तुमच्या मोबाईलवरचा मेसेज वाचा ना तो. लक्षात घ्या, सगळ्यांना माझी विनंती आहे, या मेसेजद्वारे मला एक माहिती सांगायची. मला वाचताय का सर तुम्ही? बर, वाचताय का? लवकर सांगा. Send this message in your class group by class teacher. ओके, असे मेसेजचा असा आहे की या मेसेजला क्लास टीचरच्या द्वारे प्रत्येकाच्या क्लासला पाठवण्यात यावं. बघा, आता हे संभाषण कसं करायचं सांगतो तुम्हाला. संभाषण कसं करायचं, इंग्लिश का मराठी हा विषय गौण आहे, मात्र कोणीही आपसात, बघा आपसात कम्युनिकेशन करताना, कारण का एखादा मुद्दा खराब होता कामा नये, म्हणून काय म्हणायचं, ही माहिती महत्वाची आहे. ज्या कोणाला ही माहिती आवश्यक, बघा काय लिहिताना बघा भाषा बघा, आपल्यापैकी ज्यांना असं वाटतं की ही माहिती आपल्या क्लास ग्रुपवर पाठवली पाहिजे, तर त्या शिक्षकांनी तसं आपल्या इच्छेनुसार व आवडीनुसार आपापल्या क्लासला पाठवावी अशी नम्र विनंती. बघा लक्षात घ्या, आपापल्या इच्छेनुसार. ऑलवेज पे रिस्पेक्ट टू द नेक्स्ट पर्सन. लक्षात घ्या, याचा अर्थ तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा नव्हता असं मला म्हणायचं नाही, परंतु शब्दांनी काय जादू होते. आता बघा, काय याचा अर्थ घेतला तो. बर, मी का पाठवू? नाही पाठवणार, मला भेटला असतं मी पाठवलं असतं, असं पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळं ऍज अ टीचर एम आय टेकिंग दॅट मच प्रिकॉशनरी मेजर्स की ही माहिती खरोखरच पाठवली जावी. तुम्हाला जर वाटलं की ही माहिती महत्वाची आहे, आपापल्या क्लासच्या ग्रुपला पाठवा. बघा, आता इथं काय दिलं आपण, समोरच्या हातामध्ये काय दिलं, अधिकार दिले. तर अधिकार हे नेहमी समोरच्याकडे द्या, जेणेकरून ते काम पूर्णत्वाला जाईल. अदरवाईज माहिती खूप महत्वाची आहे, मात्र तुम्ही का सांगायचं मला असा. बरं, असे आपले शिक्षक नाहीत याबद्दल मला काही शंका नाही, मात्र मी का सांगतोय हे, सवयच आपल्याला अशी लागली पाहिजे. मला असं वाटतं मुद्दा क्लिअर झालेला आहे सगळ्यांना. एम आय राईट? क्लिअर? समजलं का काय मी बोललो ते? Yes sir. बरं, तुम्हाला नाही, इतरांना पण समजणं गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यांच्या वतीनं बोलला असं गृहीत धरतो व इथून पुढे जी काही माहिती चांगली आहे एकमेकांसाठी शेअर करा व एकमेकांचं कौतुक करा. याच्यामध्येच आपलं लाईफ आहे. शिकलं पाहिजे. तर या गोष्टीमुळे काय होईल, या गोष्टीमुळे फॅमिलीचे डिस्प्यूट देखील कमी होतील. वी हॅव टू हॅव द हॅबिट ऑफ प्रेझिंग अदर्स. चांगल्या गोष्टींचं भरभरून कौतुक करायला शिका. जर एखादी गोष्टीमध्ये एखादी चूक असेल, काही अडचण नाही, ती गोष्ट सुधारून त्याला ऍक्सेप्ट करायला शिका. आणि हे आपण का शिकलं पाहिजे, कारण आपल्याला बघून कोणीतरी शिकतंय, आपल्याला बघून समाज शिकतोय, आपल्याला बघून हे विद्यार्थी घडतायत. म्हणून वेळ जाऊ द्या, काही फरक पडत नाही. आपल्याला एक संकल्पना क्लिअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही, हा आपला निर्धार आहेच. बरं,
मग तुम्ही मला सर मेन मुद्दे आपले सगळेच आहेत. ऑलमोस्ट आपला टाइम होत आलेला आहे, बरोबर. तरी पण मला 4 मिनिटं मिळतील काय? भिक्षा में मिलेगा 4 मिनिट आपके मिळतील? इतर मुद्दे बोलावे लागले. 4 मिनिट आहेत का? येस और नो? लवकर बोला, ह्यालाच 1 मिनिट लावताय. बघा माझा टाइम कुठे कुठे जातो. हे बोर्ड क्लीन करायला वगैरे वगैरे, जॉईनिंग करायला आले का म्हणायला. सो 4 मिनिट आहेत का अवेलेबल? बोला सर लवकर. अलाव मी 4 मिनिट्स. Yes, sir. ओके ओके. चला तर आपला मुद्दा आहे कोणता? कंट्री, देश. आणि याच्यामधून नवीन मुद्द्याची आज उपज होणार होती. तो मुद्दा आहे माझ्या देशावर माझे प्रेम. ओके, लाईन नंबर 3 बरोबर. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी म्हणतो ही लाईन बऱ्याच अंशी चुकीची आहे. कसं काय? जर माझ्या देशावर माझं प्रेम आहे तर या देशातला पहिला व्यक्ती कोणता? एसी बन गेला काय? या देशातला पहिला व्यक्ती कोणता? आपण स्वतः. व्हेरी गुड. आपण स्वतः. कारण का मी संपलो तर माझ्यासाठी जग संपलं. मी संपलो तर माझ्यासाठी जग संपलं. तर मी स्वतः पहिला व्यक्ती आहे. मग माझ्या देशावर माझे प्रेम आहे या वाक्याची आपल्याला फोड करायची झाली तर माझ्यावर पण माझं प्रेम असलं पाहिजे. माझ्यावर खूप मोठा मुद्दा आहे. माझ्यावर, आता आपण आपल्यावर आलो बघा. व्यक्ती प्रेम. मग मी माझी काळजी घेतो का? घेतो तर किती घेतो? मग किती वाजता मी मला स्वतःला उठवतो? किती वाजता जेवायला लावतो मला स्वतःला? मग माझ्यावर जर माझं प्रेम आहे तर माझ्याविषयी माझी काहीतरी जबाबदारी पण आहे ना. लक्षात घ्या, मला एक सांगायचंय. बघा आजूबाजूला बघा, आपल्या गावामध्ये कमी वयाच्या लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात, जे त्या वयात त्याला व्हायला नाही पाहिजे होते. याची कारण आता थोड्यापूर्वी तुम्हाला ओके कुठली बॅच आपली 6 o'clockची बॅच आहे. तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आपल्याकडे एक एअर होस्टेस म्हणून एक मुलगी येते. एअर होस्टेसच्या ट्रेनिंग मध्ये ती आहे. एअर होस्टेसचं ट्रेनिंग ती घेते. तिने सांगितलं की माझ्या गुडघ्याचं काय ते वाटी सरकली होती. म्हणलं कसं काय सरकली होती? तिने सांगितलं की मी असंच ट्रेनिंग मध्ये उभा केलं होतं वगैरे वगैरे, काहीतरी प्रोग्राम असेल किंवा काहीतरी सांगत असतील, इन्स्ट्रक्शन वगैरे देत असतील त्यांच्या कॉलेजमध्ये. तेव्हा ती पडली म्हणे उभा राहिल्या. लक्षात घ्या, जर एखादी व्यक्ती उभा राहिल्या पडते, 100 पैकी एकच व्यक्ती पडते, तर याचा अर्थ कुछ तो गलत हो गया है उसका अपने साथ. समजतंय का? काहीतरी चूक झालेली आहे. मग खाण्यापिण्यामध्ये गडबड झालेली असेल, न्यूट्रिशनल आहार घेतलाय का नाही हे माहित नाही, विकनेस काहीतरी आलेला आहे, यांना मला थिंग्स असतील, काही गोष्टी असू शकतात. काहीतरी चूक झालेली आहे, त्याच्याशिवाय तो परिणाम झालेला नाही. ऍक्सिडेंटला काहीतरी कारण असतं, काहीतरी रिझन असतं. तसं माझ्या देशावर प्रेम आहे असं आपण लाईन नंबर 3 प्लेज मध्ये म्हणतो, प्रतिज्ञेमध्ये म्हणतो, प्रतिज्ञा करतो, शपथ घेतो की माझ्या देशावर प्रेम आहे हे आपण शपथ घेऊन सांगतो. तर मग त्या देशातला पहिली गोष्ट मी आहे, तर माझ्यावर स्वतःवर प्रेम आहे का हे सिद्ध झालं पाहिजे. जर प्रेम असेल, मी मुद्दाम रोगराई बोललो, कारण का काय घडतंय, कधीही काही कोणी चॉकलेट खा, मग आपण सगळे कधी चॉकलेट खा, कधी अमुक खा, कधी तमुक खा, कधी काय भजे खा, कधी वडापाव खा, कधी भेळ खा, कधी मिसळ खा, अरे कधी जेवण कर, कधी चहा पे. बघा, जेव्हा आपण फूड कंझ्युम करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एका विशिष्ट अवयवाद्वारे इन्शुलिन सिक्रिट केलं जातं अन्न पचनासाठी. मी फक्त इन्शुलिनचं नाव घेतोय, अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. याचा अर्थ जेव्हा आपण खातो, लक्षात घ्या, जेव्हा आपण गिरणी चालू करतो तेव्हा त्याचा मोटर फिरते, बेल्ट फिरतो, ते जातं फिरतं, अनेक गोष्टी त्या सगळ्या फंक्शनिंग होतात. आणि त्याला थंड करण्यासाठी काही वेळ पाहिजे असतो. मग गिरणी असेल किंवा आपली तुमचा सबमर्सिबल पंप असेल किंवा एनी तुमचा कोणताही पंप असेल, जमिनीवरचा असेल किंवा पाण्यातला असेल,
त्याला देखील आपण विशिष्ट वेळेला विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती देतो की नाही. आपले काम करणारे बैल असतील किंवा आपण स्वतः असू, आपण स्वतः शारीरिकदृष्ट्या काम करताना थोडासा आराम करतो की नाही. परवा आपण हे खेळलो बघा, तुम्ही सगळे खेळले, काय ते प्रॅक्टिस केली ज्ञानेश्वर माऊली केली की नाही. तर त्या ठिकाणी काय केलं, हे असेल कमॉन. सो आपण आपलं विश्रांती पाहिजे असती. इन द सेम मॅनर आवर डायजेस्टिव्ह सिस्टम ऑल्सो नीड्स सम रेस्ट. रात्री बेरात्री खा, अरे रात्री सिस्टम झोपलेलं असतं. याच्यामधून मला नाव देखील घेता येत नाही अशा व्याधी अल्पवयीन मुलांना होत आहेत. साधारणतः 20, 22, 25, 30 वर्षांच्या मुलांना. अनेक मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. कोलेस्टेरॉल वाढतंय. म्हणजे जर मी माझ्यावर प्रेम करतोय तर मी कोणता आहार घेतला पाहिजे. कच्च्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत का नाही खाल्ल्या पाहिजेत. मग मी मसालेदार काय काय खाल्लं पाहिजे, किती मसाला खाल्ला पाहिजे, तळलेलं किती खाल्लं पाहिजे, या गोष्टींचा उहापोह व्हायला नको, झाला पाहिजे. खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठा मुद्दा आहे. मी माझी काळजी किती घेतो. जर मला स्वतःला प्रगती करायची, मी वाचन करतो का नाही माहित नाही मला. आय हॅव टू सी. जर माझ्या देशावर माझं प्रेम आहे तर माझ्यावरचं प्रेम अगोदर सिद्ध झालं पाहिजे. आणि हे जर सिद्ध झालं तर मग म्हणता येईल की माझ्या देशावर माझं प्रेम आहे. कारण प्रत्येक जण स्वतःवर जर प्रेम करायला लागला तर त्याला इतरांच्या प्रेमाची किती गरज पडेल याची आपण अपेक्षा करू शकतो. पण आपण आपल्यावरच प्रेम करत नाही हे आपल्या कृतीनं सिद्ध होतंय. याच्यावर मला हा मुद्दा पुढे न्यायचा आहे. परवा जर आपण टाइम दिला तर मी पुढे नेईल मुद्दा, किंवा मला असं वाटतं की आपापले मुद्दे, हा मुद्दा तर एवढा मोठा आहे तरी पण मी 1-2 दिवसामध्ये संपवेल असं मला वाटतं. संपवेल म्हणजे काय, त्यातले मोजक्या गोष्टी सांगून त्याबद्दल आपण त्या ठिकाणी पॉज घेऊ. कधीही हा मुद्दा परत उगवू शकतो. फाईन. तुम्ही सांगितलेला टाइम मला असं वाटतं बराच वेळ संपलेला आहे. आणि कोणीतरी निघून पण गेलेला आहे. सरांनी 4 मिनिट मागितले होते आणि 8 मिनिट बोलायला लागले. बरोबर. मी 6 मिनिटं, 6.5-7 मिनिटं झाले बोलतोय ते. ऑल राईट. म्हणजे परमिशन घेतलं टाइम. ऑल राईट. आपला मुद्दा झालेला आहे. माझं माझ्या देशावर प्रेम आहे आणि माझ्यावर प्रेम आहे याची सिद्धता आपण पडताळून पाहतोय. यासाठी काय काय केलं पाहिजे याविषयी द डे आफ्टर टुमॉरोच्या लेक्चर ट्रेनिंग सेशन मध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ऑल राईट. चालेल. ऑल राईट. तर इतर लोकांना देखील हे प्रमोट करा. हे जे ट्रेनिंग सेशन्स आहेत हे बघायला लावा. सगळ्यांना शाळेविषयी, स्वतःविषयी, देशाविषयी प्रेम आहे हे माहिती आहे, तरी पण इतर लोकांना बघण्यासाठी थोडंसं त्यांना प्रवृत्त करा. ऑल राईट. सो आपल्या सर्वांच्या देशभक्तीला पुन्हा एकदा मी सलाम करतो. सगळेजण आले या ठिकाणी, आपापला अमूल्य वेळ त्या ट्रेनिंग सेशनसाठी दिलात आणि आपली देशभक्ती सिद्ध केलीत. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. विथ दिस शॅल वी हॅव पॉज. म्हणा येस सर. मी असंच उभा राहील नसता. शॅल वी हॅव पॉज. म्हणा ना कोणतरी. येस सर. येस सर वी विल हॅव पॉज. काय म्हणायचं म्हणा. येस सर वी विल हॅव पॉज म्हणा. Yes, sir. Yes, sir. Sir, will be a pause. We will have pause. ओके. आपल्या सर्वांना सादर धन्यवाद.